हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कोकणामध्ये धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, प्लस लावणीलाही सुरुवात झालेली आहे. आणि आज अचानक भयानक अळंबीसुद्धा रुजली होती. तर कोणालाच काय माहीत नाही, पण तरी पण ती रुजली अळंबी. तर काल पाऊस पण खूप पडला, तर मी पण जाऊन आली, पण मला काय मिळालं नाही. तर आमचे घरचे वगैरे गेले होते, तर थोडी म्हणजे थोडी वगैरे मिळालेली आहे. तर आज आपण भाजीचं नवंसुद्धा करणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला की अळंबीची भाजी कशी केली जाते, काय केली जाते, कशी साफ केली जाते हे तुम्हाला बघायला मिळेल. तर आज आपण नवंसुद्धा करणार भाजीचं. तर आता रुजायला आले, बघूया उद्या वगैरे जाऊ आपण. जर मिळाली तर मी तुम्हाला दाखवेनच. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर अळंबी म्हणजे सगळ्यांचा जीव की रान असतो आणि एकदा रुजली की मग सगळेजणच जातात. त्याच्यामुळे बघू उद्या आपण जाऊ, म्हणजेच सकाळी पहाटे वगैरे लवकर जावं लागतं अळंबीला. तर बघू. तर बघा कशी मी साफ वगैरे करते, भाजी वगैरे कशी बनवतो वगैरे. तर चला, आज पहिल्यांदा आपण नवंसुद्धा करणार आहोत, तर चला तुम्हाला डायरेक्ट दाखवते. तर ही बघू शकते अळंबी. तर ना आज अचानक भयानकच अळंबी रुजली. तर आमच्या इथल्या एका काकीला मिळाली. त्याच्यानंतर मग सगळ्यांना कळलं की अळंबी रुजली, म्हणून मग घरचे गेले वगैरे होते. मी पण गेली होती, पण मी दुसऱ्या साईडला गेले, पण मला तिकडे काही मिळाले नाही. आणि आता हा सीझन तसं बघायला गेलं तर अळंब्यांचाच आहे, पण ना ह्या नक्षत्रामध्ये वगैरे लागत नाही, पण पाऊस तसा पडला त्याच्यामुळे आलीसुद्धा असेल वरती. अधेमध्ये पण अशीही रुजतात. तर आता ही आपण साफ वगैरे करणार आहोत. आणि कळे आहेत, त्याच्यामुळे जर उद्या मिळाले तर बघूया, सकाळी गेलो तर आपण जाऊ पण. सो मला व्हिडिओ करता आला. जर पाऊस नसेल तर मी नक्की व्हिडिओ करेन, तुम्हाला दाखवेन की ही अळंबी आहेत ना, ही कुठेही रुजतात. घराच्या शेजारी वगैरे पण रुजतात. हे बघा, कळेच्या कळे नुसते वरती आता आलेले आहेत. ही जी पकडलेली, जी आमच्या ह्याला पकडलेली अळबी बोलतात. तर ह्यांची ना पकडलेली अळब्यांची भाजी पण खूप होते, पण काय काय अळबी असतात ते खराब होतात, कारण की त्याच्यावर भुंगा वगैरे पडतो. ही खराब पटकन होतात. त्यांना जसे जमिनीतून वर आले ना की तसे जर लवकर आपण काढले तर ठीक, नाही तर मग उशीर वगैरे झाला ना किंवा उशिरा दिसली ना आपल्या रानात गेल्यावर, तर हे खराब होऊन जातात. तर एकदम ही सगळी चांगली आहेत, जी चांगली असेल ती आपण घेणार आहोत. बाकी एकदम माती वगैरे लागलेली खूप असते, तर आपण ती काही घेणार नाही. तर हे बघा, मी आता ना इथे साफ करायला बसले. तर आपण आज नवंसुद्धा करणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बुळबुळीत असतात वरती एकदम, आणि जर माती वगैरे लागली असेल ना तर वरचा एकदम पापुद्रा पण काढू शकतात तुम्ही. म्हणजेच काय, तर वरची जी काही लेअर आहे ती पण आपली इझिली निघते. एकदम ताजे आहेत, एकदम नुकतेच आणलेले आहेत जमिनीतून काढून. आणि ह्यांची जी भाजी आहे ना खूप टेस्टी लागते, आणि ही ना विकायलासुद्धा असतात, पण खूप महाग मिळतात ही अळंबी. आणि म्हणजे तसं बघायला गेलात ना, जेव्हा कुठे तुम्ही सगळं रान फिराल ना तेव्हा कुठे ही अळंबी मिळतात. जर नशीब आपलं जर चांगलं असेल ना तर एकदम भरमसाठ मिळतात, नाही तर काहीच मिळत नाही. पण अजून नक्षत्र आहेत, सो पुढे पण रुजतीलच. पण बघूया, उद्या पण आपण गेलो तर जाऊन आणि बघू मिळाली तर. तर ही अशी साफ करायची, आणि त्याच्यानंतर काही जण काय करतात, गरम पाण्यामध्ये उकळतात सुद्धा, त्याच्यानंतर मग टाकतात. पण आपल्याकडे आता ही कमी आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट गरम पाणी वगैरे थोडं हे करू आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट भाजी करू. भाजी एकदम टेस्टी लागते ह्याची. आणि तुम्हाला माहितीच असेल, खूप लोकं वेडे आहेत ही भाजी खाण्यासाठी, कारण की वर्षातनं एकदा येतात. प्लस ह्याची जी टेस्ट आहे ना ती खूप भारी लागते. तर इथे बघा, मी साफ करायला घेतलेली आहेत. कुठे कुठे माती वगैरे आहे तर वरचा भाग, मी वरचा जो काही लेयर आहे ते मी हातानेच काढते. तर अशा पद्धतीने इथे ही साफ वगैरे केली जाते बघा. आणि आता पाऊस खूप आहे त्याच्यामुळे ना ह्याला माती जास्ती लागते. तर अशा पद्धतीने ही अळंबी आपल्याकडे ह्या दिवसांमध्ये मिळतात. आणि लोकं सकाळी लवकर उठून हे म्हणजे अळंबी काढायला वगैरे जातात. कारण की हे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कधीही उठून जाल, कधी अशी अळंबी मिळत नाही, त्याच्यामुळे लवकर जावं लागतं, कारण की खूप लोकं जातात त्याच्यामुळे. आणि आमच्याकडे सगळे वेडे आहेत, लोकं आवडीने भाजी खातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे जे कळू वगैरे असतात ना, ते कळू चांगले फ्रीजमध्ये वगैरे पण चांगले राहतात, 2 ते 3 दिवस आरामात राहतात फ्रीजमध्ये. पण जी पकडलेली म्हणजे पूर्ण हे झालेली आहेत ना, हे बघा आता पूर्ण अशी पसरलेली आहेत ना, त्यांची भाजी वगैरे करावी लागते. तर एक नंबर भाजी लागते. आणि आम्ही पहिल्यांदा नवं करणार आहोत, त्याच्यामुळे अजूनच मजा आली. तर म्हणजे सकाळच आहे तशी पण. तर आपण नाश्त्याला आता ही भाजी आणि भाकरी खाणार आहोत, दाण्याची भाकरी. सो आमच्याकडे जेव्हा बुधवार असेल, शुक्रवार असेल, रविवार असेल, या 3 दिवसांमध्ये आमच्याकडे नाचणीची भाकरी असते. बाकी डेली म्हणजे सोमवारी वगैरे बाकीच्या वारांना वगैरे आमच्याकडे तांदळाची भाकरी असते. पण नाचणीची भाकरी आणि ही भाजी एक नंबर. तर एकदम खालचा जो देठ असतो ना तो काय आपण घेत नाही, जो काही जिथपर्यंत व्हाईट दिसेल तिथपर्यंत आपण घेतो, नंतर एकदम खाली लालसर असतो भाग मातीमध्ये, तो आपण काही घेत नाही. आता हे रुजतात कसे काय रुजतात, तर ह्याची वाळवी असते जमिनीखाली, जिथे जशी वाळू जाईल तशा हिशोबाने मग ती रुजतात. तिथे साफ करून झालेली आहेत. आणि आता यांना धुवायची वगैरे आहे बघा, लाल लाल बघायला मिळतील.
तर इथे पटकन कांदा वगैरे चालू म्हणजे भाजायचं वगैरे चालू आहे. इकडे बघा साईडला आपली भाजी पण आहे, जी आपण परवा भाजी बनवलेली ना, आज आपल्याकडे कोलम टाकून भाजी बनवणार आहेत. तर त्याच्या आधीच आपण ही अळंबीची भाजी करणार आहोत. ती बघा पूर्ण नीट साफ करावी लागते आणि हे बघा इकडे आपला कांदा वगैरे मस्त परतते. मस्त भाजी होते एकदम आणि बनवायला पण एकदम सोपी आणि शिजायला तर त्याहून एकदम सोपी. तर इथं दिसायला तुम्हाला एवढी दिसते, पण शिजून बघा केवढी होईल. सो व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता आपली लावणी पण चालू होईल, तर त्याचे पण व्हिडिओज येतील. ते पण जर तुम्हाला बघायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, का जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथे बघू शकता छानपैकी अशी ना भिजवून वगैरे घ्यायची. जर जास्ती असतील ना तर उकडवायची आणि डब्यामध्ये वगैरे फ्रीजरला टाकून ठेवायची. चांगली अळंबी राहतात आणि खूप म्हणजे खूप टेस्ट लागतात. ही भाजी आहे ना, लोकं तरसतात ही भाजी खायला, कारण की जी टेस्ट आहे ना अळंबीची ती खूप भारी. आता तसं बघायला गेलं तर काही जणं नैसर्गिकरित्या सुद्धा आता बनवत आहेत. मशरूम वगैरे जर तुम्ही बघितलंत ना, तर ते पण आता बनवत आहेत. पण ते तर आहेच. पण जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यातली आणि जमिनीमधून वर आलेली अळंबीची जी भाजी जर जर तुम्ही खाल्लत ना, ते एक नंबर लागते, एकदम टेस्टी. तर इथे आपली भाजी छानपैकी धुवून झालेली आहे बघा. एकदम व्हाईट व्हाईट बघायला मिळेल तुम्हाला. तर ही नीट धुवून घ्यावी लागतात. गरम असतात त्याच्यामुळे ना, ही चांगली धुवून वगैरे घ्यावी लागतात. गरम म्हणजे काय, तर उष्णतेचं प्रमाण याच्यामध्ये जास्ती असतं. त्याच्यामुळे खाताना पण आपल्याला कमीच खायची असते ही भाजी, पण खूप मस्त लागते, टेस्टी लागते एकदम भाजी. आणि जशी मच्छीसारखी जशी एकदम भाजी लागते. तर बघा पुढे कशी बनवतोय, काय बनवतोय. तर आपल्याकडे आज अळंबीची पण भाजी आहे, प्लस कोलम टाकून केलेली फोडशेची पण भाजी नंतर बनेल. तर आता मी अळंबीचं आपण भाजी करणार आहोत. इथे कांदा वगैरे आपलं झालेला आहे हे करून. तर मसाला वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. फक्त आता कोकम आणि आपली जी काही अळंबी साफ केलेली आहे ती आपण टाकणार आहोत. एकदम साधी सोपत पद्धत आहे ही, एकदम बनवायला एकदम मस्त आहे. मसाल्यामध्ये ही भाजी होऊन जाते आणि वरून जर तुम्ही कोकम टाकलं तर अजूनच भारी होते. एकदम मच्छीसारखी लागते आणि एकदम म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ना ती फार वेगळीच लागते. तर आमच्याकडे आता ह्या दिवसांमध्ये म्हणजे सकाळी दुपारी वगैरे भाजीच असते आमच्याकडे. आता हा सीझन संपेल तसं. एकदा सीझन संपला की मग अळंबी काही आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे ह्या 10-12 दिवसामध्ये भाजी मस्त घरामध्ये असते आणि भाकरीसोबत खायला तर एक नंबर. गरम-गरम भाकरी आणि गरम-गरम भाजी एक नंबर टेस्टी लागते. आणि बाहेर पण मुसळधार पाऊस पडतोय. तर जास्ती जर पाऊस असेल ना, तर मग ते आलेले जे काही कळे असतात ना, ते पकडतात आणि मग खराब होऊन पण जातात. तर बघूया आता जर आपण उद्या गेलो तर व्हिडिओ येईलच. बघूया जसं जमेल तसं. तर अशी बघा पूर्ण ह्याला जास्ती काही लागत नाही किंवा जास्ती काही वस्तूंमध्ये काही होत नाही. फक्त मसाला वगैरे लागतो बस, बाकी जास्ती काही लागत नाही. कोकम, मसाला, तेल, कांदा वगैरे त्याच्यामध्ये मस्त परतवायची भाजी एक नंबर आणि नंतर जे पाणी सुटतं ना, ते पण एक नंबर. आणि ह्याची जी टेस्ट आहे ना, मगाचपासून मी सांगते ह्याची जी टेस्ट आहे ना, खूप भारी लागते. आणि आता मार्केटमध्ये ना हे विकायला पण येतात. ₹100 ₹50 वाट्यांमध्ये 10 पीस पण नसतात. म्हणजे काय तर 10 अळंबी पण नसतात. एवढी महाग असते. पण लोकं घेतात आवडीने, कारण की त्यामागे मेहनत पण आहे. अळंबी कुठेही रुजत तसं बघायला गेलं तर रानात जास्तीत जास्त रुजते. घराच्या शेजारी वगैरे पण रुजते. जशी वाळवी जशी मातीमधून जशी जाईल त्या हिशोबाने ती रुजते. वाळवी असते ह्याची. तर बघा आता कोकम टाकायचं झालेलं आहे. आता कलर तुम्हाला एकदम फेंट बघायला मिळेल. नंतर बघा एकदम कलर भारी आलेला असेल. छानपैकी मंद आचेवरती हिला शिजवून घ्यायची. तर थोडकीच आहे त्याच्यामुळे ठीक आहे, पण नवं करायला तरी मिळालं. तर आपण आज नवं करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली भाजी आता छानपैकी मंद आचेवरती शिजवून घेऊया. तर ही बघा कलर किती छान आलेला आहे आणि भाजी दिसते पण बघा किती मस्त. तर अशा पद्धतीने ही भाजी केली जाते आणि आता आमच्याकडे सर्रास ही भाजी असेल, कारण की जशी अळंबी मिळतील तशी. तर हे बघा मस्तपैकी आणि ह्याचा ना वास पण एक नंबर येतो. तर अशा प्रकारे आपली भाजी आहे ते छानपैकी शिजून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता अळंबीची भाजी वगैरे. चितळ्या वगैरे पण ह्या दिवसांमध्येच लागतात. फक्त चितळ्या भोमेड्यावरती लागतात. ती आपली नाचणीची भाकरी आणि प्लस आपली इकडे आहे भाजी. तर आता आपण नवं करणार आहोत. तर आणि मेन म्हणजे काय झालं आहे, अजून कोणाला जास्ती माहिती नव्हतं सकाळी लवकर रुजलेली अळंबी. त्याच्यामुळे आता उद्या लोकं जातील अळंबीला वगैरे. लोकं कारण की खूप टेस्टी लागतात अळंबी आणि एक नंबर लागतात. त्याच्यामुळे सगळ्यांनाच हवीहवीशी असतात आणि वर्षातून एकदा येतात. त्याचनुसार पावसाळ्यात ज्या भाज्या असतात ना, त्या वर्षातून एकदाच येतात. त्याच्यामुळे त्यांची जी टेस्ट आहे ती फार वेगळी लागते. तर इथे बघा मी तुकडा मोडलेला आहे भाकरीचा आणि मस्तपैकी वरती बसलेली आहे गॅलरीमध्ये आणि छानपैकी आस्वाद घेत अळंबीचं नवं करते. तर मस्त एक नंबर भाजी होती आणि टेस्टी एकदम झालेली आणि खूप दिवसानंतर केलेली आहे. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भाजी खाऊन घेऊया.